बांधकाम कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी. बांधकाम कामगारांना तब्बल 40 वस्तू अगदी इथं मोफत तुम्हाला इथं मिळत आहे. ज्यांना कोणाला या वस्तू पाहिजे असेल तर लगेच अर्ज करा आणि वस्तू मिळवा. तर आता बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत मोठी आनंदाची बातमी. तब्बल 40 वस्तू बांधकाम कामगारांना इथं मिळणार आहे. तर आता नवीन योजना देखील इथं सुरू करण्यात आलेली आहे. तर यामध्ये बांधकाम कामगारांचे जीवनमान सुधारणे, रोजगारास वाढवणे, आर्थिक मदत देणे. तर बांधकाम कामगारांसाठी जी काही योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे, तर आता यामध्ये हे बांधकाम कामगार यामध्ये पात्र आहेत. ज्यांनी बांधकाम कामगारांची नोंदणी केलेली आहे, त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे कार्ड आहे, त्याचप्रमाणे 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा आहे, डीबीटी खातं आधारशी लिंक आहे, तर असे लाभार्थी यामध्ये पात्र आहेत. तर त्यामध्ये पती, मुलगा असेल तर अशांना शिक्षणामध्ये जे की शिष्यवृत्ती योजना अशा भरपूर योजना आहे. तर आता यामध्ये जे की तब्बल 30 वस्तू यामध्ये मिळणार आहे. पहिले 30 वस्तू आपण बघून घेऊ, त्यानंतर 40 नवीन वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम गृहोपयोगी वस्तू मिळणार आहे. यामध्ये ताटं तुम्हाला 4, वाट्या 8, पाण्याचे ग्लास 4, पतले झाकणासह 1 आणि पुन्हा पतले झाकणासह 1. यामध्ये त्याचप्रमाणे पुन्हा 6 नंबरचं इथे पतले झाकणासह 1. यामध्ये लहान मोठा असा डब्बा झाकणासह दिला जातो. यानंतर मोठा चमचा भात वाटपाकरिता, मोठा चमचा वरण वाटपाकरिता बांधकाम कामगारांना इथे देण्यात येते. 2 लिटरचा जग पाण्याचा एक दिला जातो. मसाला डब्बा 7 भागावाला, त्याला 7 भाग असतात. यानंतर 14 इंची, 16 इंची, 18 इंची डब्बा झाकणासह असा डबे तुम्हाला देण्यात येते. किती? 14, 16 आणि 18 इंची. एक परात देण्यात येते. एक प्रेशर कुकर 5 लिटरवाला, एक स्टीलची कढई आणि मोठी टाकी झाकणासह, म्हणजे त्यासोबत पाणी काढण्यासाठी एक ओगराडसुद्धा तुम्हाला इथं देण्यात येते. तर हे जे आपण 30 वस्तू बघितलेल्या आहे हे भांड्यामध्ये आहे. तर आता मोफत 40 वस्तू कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे. थोडक्यात आपण 10-12 वस्तू चेक करू, त्यानंतर तब्बल 40 वस्तूंची यादी आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम यामध्ये जे काही वस्तू आहेत यामध्ये स्कूटर असेल, सायकल असेल, शिलाई मशीन असेल, फ्रीज, प्रिंटर, याचप्रमाणे संगणक, CPU किंवा मॉनिटर, मोबाईल, वॉटर फिल्टर हे जे वस्तू आहेत तिथं बांधकाम कामगारांना इथे देण्यात येते. तर आता हे जे काही 40 वस्तू आहे, तब्बल 40 वस्तू आपण इथं पाहणार आहोत याची यादी. यानंतर इलेक्ट्रिक वस्तूमध्ये येते आपलं LED, TV, स्पीकर, आपत्कालीन लाईट, पंखा, इन्व्हर्टर बॅटरी, याचप्रमाणे कंडेन्सर बोर्ड, त्याचप्रमाणे डिजिटल घड्याळ. तर आता बांधकाम कामगारांना आपण 30 वस्तू बघितलेल्या, तर तब्बल 40 वस्तू इथं वाटप सुरू झालेले आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यकसाठी 10 वस्तू इथं बांधकाम कामगारांना इथं देण्यात येते. त्यानंतर भांडी जे की आपण आधीच बघितलेलं आहे. आता घरगुती वस्तूमध्ये येते मिक्सर ग्राइंडर, तांदूळ कुकर, त्याचप्रमाणे गॅस स्टोव, प्रेशर कुकर, स्टील भांडी सेट, चमचा सेट, डब्बा सेट. तर अशा जे काही वस्तू आहे ते बांधकाम कामगारांना इथं देण्यात येते. यानंतर बांधकामगारांसाठी टूल किट. तर यामध्ये टूल किटमध्ये हॅमर असेल, त्याचप्रमाणे कटर मशीन असेल, ड्रिल मशीन असेल, टूल बॉक्स असेल, स्क्रूड्रायव्हर सेट, शिडी. तर अशा बांधकाम कामगारांना इथं देण्यात येते. आता बांधकाम कामगाराचे नवीन फॉर्म भरणे देखील आता विविध जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी अर्ज इथं सुरू होतील. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तारखेला इथं अर्ज सुरू करण्यात येते. फर्निचरमध्ये व घराचे साहित्य यामध्ये प्लास्टिक खुर्च्या आहे, 2 ते 4 तुम्हाला मिळते. बेडशीट आहे, कपाट आहे, म्हणजे अलमारी आहे, आरसा आहे, कपडे वाळण्यासाठी स्टँड आहे. इतर वस्तूमध्ये शाळेची बॅग, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, सॅनिटायझर, हँडवॉश जी की किट आहे, त्याचप्रमाणे पाणी स्टोअर टाकी, सफाई किट, त्याचप्रमाणे सुरक्षा हेल्मेट, असं जे की बांधकाम कामगारांना इथे देण्यात येते. महत्त्वाची जी की गोष्ट यामध्ये आहे, यामध्ये काहींना वस्तू जे की इथं शिलाई मशीन, सायकल, भांडी दिल्या जातात. तर असं नाही की तुम्हाला 40 40 वस्तू इथं मिळेल. तर यामध्ये काही प्रमाणामध्ये किटनुसार, तर भांड्यामध्ये 30 भांडे, अत्यावश्यक जे की किट आहे, त्यानंतर टूल किट आहे, तर यामध्ये 10 वस्तू इथं बांधकाम कामगारांना इथे देण्यात येते. त्या लिस्टप्रमाणे इथं देण्यात येते. आता तुमचा जर अर्ज इथं पेंडिंग आहे, अप्रूव्हल आहे की रिजेक्ट आहे, नाव लिस्टमध्ये नसेल तर तुम्ही स्टेटस तपासायचं आहे, कागदपत्र व्हेरीफाय करा, त्याचप्रमाणे पुन्हा अर्ज सादर करायचा आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये 2026 करिता जे की अर्ज इथं सुरू करण्यात आलेले आहे 26-27 करिता, यामध्ये यवतमाळ, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर इथे आपलं परभणी, जालना, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, सोलापूर, अहमदनगर लवकरच अर्ज इथे सुरू होतील. हे जे काही जिल्हे यामध्ये पुणे,
सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. आता अर्ज अजूनही पेंडिंग नाही किंवा तुमचा अर्ज अधिक तुम्ही भरलेला नाही तर यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर अशा जिल्ह्यात लवकरच अर्ज इथे सुरू होतील. आता कोणाला या योजनेचा लाभ मिळणार नाही? ज्यांच्याकडे बांधकाम कामगार कार्ड नाही, ज्यांचं 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा नाही, ज्यांचे कागदपत्र अपूर्ण असतील किंवा चुकीची माहिती असेल किंवा कोणी सरकारी कर्मचारी असेल तर अशांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. 40 वस्तू जे की आपण इथं बघितलेले आहेत ते एकाच वेळी मिळत नसते. तर पहिले जे काही किट स्वरूपामध्ये 10 ते 15 वस्तू इथं बांधकाम कामगारांना इथं देण्यात येते. आता बांधकाम कामगार योजना लाभार्थ्यांची यादी कसं पाहायचं आहे? सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करा आणि बांधकाम कामगार असं टाकायचं आहे. बांधकाम कामगार टाकल्यानंतर ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे. बेनिफिशरी लिस्ट म्हणजे लाभार्थ्यांची यादी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याचप्रमाणे आपला जिल्हा, तालुका, गावाचे नाव सिलेक्ट करा आणि नोंदणी क्रमांक टाका, नाव आणि मोबाईल नंबर टाका आणि सबमिट करा. तर त्यामध्ये तुमचं नाव इथं दिसून जाईल, तुमचं यादीमध्ये नाव की नाही. अर्ज कसा करायचा आहे? तर आता बांधकाम कामगारांच्या ऑफिशियल पेजवरती जा. गेल्याच्या नंतर तुम्ही तिथं जी काही आपल्याला ऑफिशियल माहिती म्हणजे यामध्ये तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे. यामध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, गाव, पत्ता, जिल्हा, तालुका, याचप्रमाणे कामाचा प्रकार आहे, मिस्त्री आहे, सुतार आहे, जे काही असेल मजूर आहे, बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे. 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा देखील तुम्हाला इथे लागणार आहे. बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. बँकेची माहिती भरा. त्याचप्रमाणे योजनेचा प्रकार तुम्हाला इथे निवडायचा आहे. हे झाल्याच्या नंतर यामध्ये आवश्यक कागदपत्रामध्ये तुम्हाला आधार कार्ड, बांधकाम कामगार कार्ड, त्याचप्रमाणे बँकेचं पासबुक, फोटो आणि 90 दिवस काम केल्याचा पुरावा इत्यादी लागणार आहे. आता अर्ज सबमिट करायचा जे काही फॉर्म, आता हा जो फॉर्म आहे सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला इथून स्टेटस चेक करायचं आहे. तर आता बांधकाम कामगारांसाठी जे काही नवीन योजना इथं सुरू करण्यात आलेल्या आहेत तर तब्बल 32 योजना इथं आहे. तर यामध्ये कोणकोणत्या 32 योजना आहेत त्याचप्रमाणे यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता आपण जे काही 40 वस्तू बघितलेल्या आहेत तर बांधकाम कामगारांसाठी हे 40 वस्तू टप्प्याटप्प्याने इथं देण्यात येते. जे काही किट स्वरूपामध्ये 10 ते 15 वस्तू तर अशा किटनुसार हे वस्तू देण्यात येते. तब्बल 40 वस्तू इथं बांधकाम कामगारांना देण्यात येत नाही. त्याचप्रमाणे भांडी वस्तू सेट एकदाच 30 वस्तू तिथं देण्यात येते. तर लगेच अर्ज करा आणि या वस्तूचा लाभ घ्या.